मी जेव्हा जेव्हा शिर्डीला येते तेव्हा ही काउंटशिला मी नेहमीच बघते, कारण का ह्याच्यावर त्या काळात हेलिकॉप्टर 3 वेळा आम्ही अटेम्प्ट केला की आपण इथून जाऊया तिथून जाऊया आणि झालंच नाही. आणि मग 1.5 तास खूप प्रयत्न केल्यानंतर मला आमच्या पायलटांनी विचारलं की काय करायचं, की संभाजीनगर की शिर्डी. म्हटलं बा तुम्हाला छोटी गोष्ट करून झाली की दिल्लीला पळणारे महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजन खोके सरकार, माझी विनम्र विनंती आहे, पहिल्यांदा मी म्हणते बाबा जावा दिल्लीला आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. आज दुपारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अचानक शिर्डीत आल्या. स्थानिक नेत्यांनी पळापळ करत साई दर्शनाची व्यवस्था केली आणि त्या साईंसमोर नतमस्तक झाल्या. कार्यक्रम नियोजित नसला तरी मला दर्शनाला बोलावणे हा दैवी चमत्कारच असावा अशी अपेक्षा सुप्रियाताईंनी व्यक्त केली आहे. त्याचे झाले असे की पुण्यावरून पारोळा येथे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या सभेसाठी सुप्रियाताई हेलिकॉप्टरनं निघाल्या होत्या. मात्र ढगाळ वातावरणामुळे प्रवासात व्यत्यय आला अन पायलटनं संभाजीनगर किंवा शिर्डीत उतरावे लागेल असं सुचविले. त्यावर सुप्रियाताईंनी शिर्डीत उतरणे पसंत केले आणि अचानक साईंच्या दर्शनाचा योग जुळून आला. दुपारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दर्शनाची अचानक धावपळ करत सर्व व्यवस्था केली आणि सुप्रियाताईंचं दर्शन करून दिले. त्यानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देत सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर सुप्रियाताई पत्रकारांसमोर मनमोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी सुसंस्कृत होतं आणि माझ्यावर कैलासवासी आदरणीय चव्हाण साहेबांचे संस्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कधीच जे संस्कार त्यांनी आमच्यावर केले त्याच चौकटीत आदरणीय पवार साहेबांनी गेली 6 दशकं तुमच्या आशीर्वादामुळे साहेब या महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात तुमच्या आशीर्वादामुळे कार्यरत राहिले आहेत. आणि अशा चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात जिथे आदरणीय पवार साहेबांनी पुढे जवळपास 6 दशकं काम केलं, त्यानंतर आमच्यासारखी नवीन पिढी गेली 20-1 वर्ष आम्ही सगळेच काम करतोय. आम्हाला पण हे राजकारण महाराष्ट्रातलं अतिशय गलिच्छ वाटतंय आणि त्याची पातळी जी झालेली आहे ती महाराष्ट्राला, खरं तर महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला शोभत नाही. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी सगळं केलं, त्यांना आज सुनावणीला सामोरं जावं लागतंय. आता सुनावणीतून पक्ष ताब्यात घ्यावा लागतोय. आता कोर्टात केस चाललेली आहे, आता बघूया काय होतं. पण ह्या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी कुणालाही विचारा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे, तर हे मी त्यांची मुलगी म्हणून किंवा त्या संघटनेत काम करते म्हणून नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे उभ्या देशांनी मान्यही केलं आहे. या भारताचे लोक आदरणीय पवार साहेबांबरोबर 19 वर्ष राहिले, सगळ्यांचेच त्याच्यात योगदान आहे. मी फक्त पवार साहेबांचं असं कधीच म्हणणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याला मदत केली, सहकार्य केले, प्रचंड कष्ट केले. सगळे कार्यकर्ते नेते सगळ्यांचंच योगदान आहे, पण शेवटी वडील हे वडीलच असतात. शेतकऱ्यांना खरं तर मी आज पारोळ्याला चालले होते. सतीश अण्णांची सभा होती आज आणि पुण्यावरनं पारोळ्यावर मी निघाले आणि पारोळ्याला जाताना आम्ही 3-4 वेळा अटेम्प्ट्स केले, पण पारोळ्याला जाताच आलं नाही. प्रचंड मध्ये ढग आले आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टर 3 वेळा आम्ही अटेम्प्ट केला की आपण इथून जाऊया तिथून जाऊया आणि झालंच नाही. आणि मग 1.5 तास खूप प्रयत्न केल्यानंतर मला आमच्या पायलटांनी विचारलं की काय करायचं, की संभाजीनगर की शिर्डी. म्हटलं बा तुम्हाला जे टेक्निकली तुम्हाला जे शक्य असेल तेवढंच तुम्ही करा. मग पायलटांनी निर्णय घेतला की शिर्डीला उतरायचं. त्यामुळे काय संकेत आहेत तुम्ही सांगू शकत नाही, पण शुभ संकेत आहेत एवढं नक्की सांगू शकते की आज त्या निमित्ताने शिर्डीला येणं झालं आणि आमचे सगळे संघटनेतले सगळ्या सहकाऱ्यांना मी फोन केला आणि त्यांनी सगळ्यांनी दर्शनाची सोय केली आणि सगळ्या बाबांच्या ह्या मंदिरामधली ही सगळी टीम आहे त्यांनीही अतिशय सुंदर आज दर्शन घडवलं. याबद्दल संस्थेचे मी मनपूर्वक आभार. मला खरं सांगू, मला असं वाटतं की मला अशा वेळेस प्रश्न झाले ना की मला कैलासवासी अरुण जेटलींची नावं प्रचंड आठवण येते. अरुणजी आम्हालाच म्हणायचे ज्या दिवशी टी व्हीवाले बंद करतील ना दाखवणं, त्या दिवशी हे वायफळ बोलणं पण बंद होईल. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी उद्धवजी मला मोठे भावासारखे पण आहेत, पण या राज्याचे मुख्यमंत्रीही होऊन गेलेले, त्यांचाही मान सन्मान आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. बोललं नाही पाहिजे असं म्हणून मला माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात कुठलीही जबाबदारी, मग मी आता खासदार आहे, कधी आईच्या रोलमध्ये असते, कधी मुलीच्या रोलमध्ये असते, कधी विश्वस्त, कधी कार्यकर्ता, कुठली ना कुठली जबाबदारी प्रत्येकावर असतेच ना. त्या चौकटीत ती संस्कृती आपण दाखवलीच पाहिजे.
माझी हीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की पालकमंत्री पद जेव्हा हवं असतं त्याला दिल्लीला जातात. बाकी छोट्या मोठ्या बदल्या कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यासाठी यांना दिल्लीला जायला वेळ असतो, पण आमच्या कष्टकऱ्याला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नसतो. हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आत्ता 2600 कोटी रुपयाची मागणी केली असं मी वर्तमानपत्रात वाचलं, पण 2600 कोटी रुपयातून काही होणार नाही आहे, निष्पन्न होणार नाही. प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मला असं वाटतं एरवी छोटी गोष्ट करून झाली की दिल्लीला पळणारे महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिन खोके सरकार. माझी विनम्र विनंती आहे, पहिल्यांदा मी म्हणते बाबा जावा दिल्लीला आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या आणि सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची झाली पाहिजे, ही आमची भूमिका राहील. मी जेव्हा जेव्हा शिर्डीला येते तेव्हा ही कौनशिला मी नेहमीच बघते, कारण का ह्याच्यावर त्या काळात आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळात इथे झालेलं सगळं जे काम आहे, भूमिपूजन, मंदिर विस्तीरीकरण, हे सगळं जे काम आहे त्या काळात झालंय. त्याच्यामुळे माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट. राष्ट्रवादीत काही दिवसांपूर्वी फूट पडून अजित पवारांनी सवतासुभा केली. भुजबळ, मुंडेंसह अनेक बड्या नेत्यांनी अजितदादांच्या गटात सामील होत सत्तेत येत मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. शरद पवारांसाठी हा धक्का असला तरी मुलगी सुप्रियाताई सुळे आणि नातू आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या दुःखावर सध्या मलम लावण्याचं व पुन्हा नव्या जोमानं पक्ष बांधणीचं काम सुरू केलंय. आमदार रोहित पवारांनी संघर्ष यात्रा करत पुन्हा राष्ट्रवादीला नवी झळाळी देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळेच आजच्या भेटीत कदाचित सुप्रियाताईंनी राष्ट्रवादीला अर्थातच आपल्या बाबांना पुन्हा ताकद देण्याचे साकडे साई चरणी घातले असावे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा, कुणालाही विचारा, राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे. देशातील सर्व नागरिकांना माहीत आहे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे. आजचे दर्शन हा केवळ योगायोग होता, असंही त्यांनी या भेटीत स्पष्ट केलंय. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटीमध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.